नमो उवाध्यायाणं नमो लोये सवसाहूणं जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेन निर्तिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांती देवी रचित बृहद्रव्य संग्रहांतर्गत आपली चर्चा सुरू आहे ती कालद्रव्याच्या स्वरूपाविषयी। कालद्रव्य हे वर्तना लक्षणाने युक्त आहे। परिणमन हा त्या कालद्रव्याचा स्वभाव आहे आणि स्वतः परिणमन करणारे हे कालद्रव्य परिणमन स्वभावी कालद्रव्य इतर द्रव्यांच्या परिणमनामध्ये सुद्धा निमित्त बनतं। अशा प्रकारे आपण कालद्रव्याच्या स्वरूपाची विशेष रूपाने चर्चा केलेली आहे। पहा, थोडीशी चर्चा ही कालद्रव्या संबंधीची गंभीर आहे। कालद्रव्या संबंधीची जी चर्चा आहे ती माझ्या दृष्टीने अन्य द्रव्यांच्या तुलनेत किंवा सापेक्षतेने विचार केला असता थोडीशी गंभीर आहे। गंभीर म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये काही भाग विशेष रीतीने जाणण्यायोग्य आहे। जसं आकाशद्रव्य हे अनंत अशा स्वरूपाला विस्ताराला प्राप्त झालेला आहे आणि ते कशा प्रकारे इतरांना अवकाश देण्यामध्ये निमित्त सांगितलं जातं, हा जसा त्या आकाशद्रव्याच्या स्वरूपाचा विशेष जाणण्यायोग्य भाग होता, त्याचप्रमाणे आता कालद्रव्यासंबंधी सुद्धा काही विशेष बिंदू आहेत की जे आपण खूप काळजीपूर्वक अभ्यासले पाहिजेत। पाहूया आपण कालद्रव्यासंबंधी जी माहिती घेतली काल मागच्या व्याख्यानामध्ये, ती निश्चय काल आणि व्यवहार काल। निश्चय काल कशाला म्हणतात आणि व्यवहार काल कशाला म्हणतात, त्याचा थोडासा खुलासा आज आणखी एका बिंदूद्वारे करणार आहे। लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावरती एक एक कालद्रव्य स्थित आहे, खचित आहे, त्याचंच नाव निश्चय काळ। पुढे त्याची स्वतंत्र गाथा आपल्याला सांगणारच आहेत। आणि त्या कालद्रव्याचं जे परिणमन होतं, कालद्रव्याचं जे वाहतं रूप आहे, त्याचं नाव व्यवहार काळ आहे, जे की आपल्याला मोजता येतं। हे आपण पाहिलेलं होतं। यामध्ये सुद्धा एक भाग समजण्यामध्ये गल्लत होते। आपल्या खास ऑनलाईन जे श्रोते आहेत त्यांनी या बिंदूकडे खास लक्ष द्यावं की व्यवहार काळ म्हटल्यानंतर आपण सांगितलं होतं की दिवस रात्र होणं किंवा सेकंद मिनिट तास वगैरे बदलणं, 1 महिना 15 6 महिने वर्ष, हे जे आपण सगळं पाहिलं होतं त्याचं नाव व्यवहार काळ। असं सांगितल्यानंतर समोरचा जो ऐकणारा श्रोता आहे तो का कोण जाणे त्याचा अर्थ असा करतो की व्यवहार काळ म्हणजे काय, तर घड्याळामध्ये 1 वाजला होता आणि आता काटे फिरून 2 वरती गेले, हा जो काळ फिरला त्याचं नाव व्यवहार काळ। किंवा आता रात्र आहे आणि मग त्याचा दिवस होईल, तर तो जो बदल घडला त्याचं नाव व्यवहार काळ। असं नाहीये। का नाहीये रुईकरांना, असं का नाहीये? कारण हे जे आम्ही म्हटलं की 1 वाजला होता आणि आता 2 वाजले, हे जे आपण दृष्टी केली ती घड्याळांच्या काट्यांवर केली, लक्षात घ्या। म्हणजे परिणमन जे घडलं ते कशामध्ये घडलं, घड्याळाच्या काट्यांमध्ये घडलं। 1 वरती जो काटा होता तास काटा, तो आता 2 वरती फिरला। मग हे परिणमन कुठे घडलं, उद्गल द्रव्यामध्ये, घड्याळामध्ये परिवर्तन घडलं, त्याचं नाव व्यवहार काळ नाहीये। उदाहरणार्थ आता रात्ररूप अवस्था आहे आणि उद्या काही तासानंतर दिवस रूप अवस्था होईल, ही सुद्धा प्रकाश आणि अंधार ही सुद्धा अवस्था आपण कशाची पाहिली होती?
पुद्गल द्रव्याच्या पर्यायीचं नाव अंधार आणि प्रकाश आहे. त्यामुळे पुन्हा आपली दृष्टी कशावर जाते, या पुद्गलाच्या परिणमनाकडे जाते आणि चुकून आपण या पुद्गल द्रव्याच्या परिणमनालाच, बदलालाच व्यवहार काळ असे गृहीत धरतो आणि येथे आपल्याला भ्रम होतो. म्हणून त्यासाठी आचार्यांनी इतका सुंदर शब्द वापरलाय. थोडीशी सूक्ष्म चर्चा आहे पण इतका सुंदर याच्यात खुलासा आहे. ते म्हणतात जीव आणि पुद्गल द्रव्यांचं जे परिणमन होतं आणि त्या परिणमनामध्ये जी स्थितीरूप असतो त्याचं नाव आहे व्यवहार काळ. त्यासाठी त्यांनी शब्द वापरलाय स्थितीरूप. म्हणजे जीव आणि पुद्गल द्रव्य परिणमन करतात. उदाहरणार्थ घड्याळातले काटे फिरले, उदाहरणार्थ प्रकाश रूप अवस्था नष्ट झाली आणि अंधार रूप अवस्थेचा उत्पाद झाला. आता हे शब्द समजलेत बरं का, समजायला हवेत. उत्पाद कशाला म्हणतात, व्यय कशाला म्हणतात हे आता समजायला पाहिजे. आपण भरपूर पुढे आलेलो आहोत. तर मग अंधकार रूपी पर्यायीचा व्यय म्हणजे नाश झाला आणि प्रकाश रूपी पर्यायीचा उत्पाद झाला. तर अशा प्रकारे पुद्गलाचं जे परिणमन होत राहतं, अवस्थेपासून अवस्थांतर होत राहतं, त्याच्यामध्ये परिणमन रूप जी स्थिती राहते त्याचं नाव व्यवहार काळ, असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे आता माझी ही मनुष्य रूप अवस्था आहे, पण काही वर्षानंतर 5, 50, 100 वर्षानंतर ही मनुष्य अवस्था राहणार नाही. मग काय होईल, या मनुष्य अवस्थेचा तर नाश होईल आणि देव अवस्थेचा किंवा तुर्यांच्या कोणत्याही अवस्थांचा ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार तर त्या अवस्थेचा उत्पाद होईल. इथे म्हणतात असं प्रत्येक द्रव्य परिणमन करीत असताना, पुद्गल द्रव्य असो किंवा जीव द्रव्य असो, कारण त्यांचं परिणमन आपल्याला दिसतं, त्यांचं परिणमन आपल्याला पकडता येतं. धर्म, अधर्म आणि आकाश द्रव्यांचं परिणमन हे सदा शुद्ध होत असल्यामुळं ते पकडता येते, कारण ते चेंज काही होत नाही. आणि चेंज न झाल्यामुळं सदा सारखं परिणमन होत असल्यामुळं त्यात ते दृष्टीगोचर होत नाही. समजलं का काय सांगायचं आहे. आणि पुद्गलामध्ये जे परिवर्तन होतं ते दिसतं. नवीन वस्तू जुन्या होतात, अखंड वस्तू खंडित होतात, तुकडे तुकडे होतात, कदाचित तुकडे तुकडे असणाऱ्या वस्तू जोडल्या जातात. अशा प्रकारे काही ना काहीतरी जीवामध्ये सुद्धा बदल घडताना दिसतो. कमी ज्ञान असतं, मग ज्ञान वाढतं, मग ठराविक वयानंतर पुन्हा विस्मरण पण व्हायला लागतं. म्हणजे थोडक्यात हा जो बदल आहे, हा बदल आपल्याला जोखता येतो. कशाच्या द्वारे, जीव आणि पुद्गल द्रव्याच्या परिणमनाद्वारे. आणि म्हणून येथे म्हणतात जीव आणि पुद्गल द्रव्याचं जे परिणमन होतं, अवस्थेपासून अवस्थांतर होतं, पूर्व पर्यायीचा नाश आणि नवीन पर्यायीचा उत्पाद होतो, त्यावेळेला जी काळाची स्थिती असते त्याला व्यवहार काळ असे म्हणतात. समजलं का बघा. म्हणजे हे द्रव्य असे उत्पाद व्यय करत करत जेव्हा पुढे पुढे जातात आपल्या योग्यतेने, तेव्हा ती कालद्रव्याची जी स्थिती सरकत पुढे जाते त्याला म्हणतात व्यवहार काळ. आणि जो प्रत्येक कालाणू एक काल लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर रत्नांच्या राशीप्रमाणे, असं पुढची गाथा येणार आहे, तर ते जे आहे त्याचं नाव आहे निश्चय काळ. लक्षात आलं का बघा. तर अशा प्रकारे या निश्चय काळाची आणि व्यवहार काळाची खूप सुंदर ही अशा प्रकारची व्याख्या, अशा प्रकारचं वर्णन हे 21 नंबरच्या गाथेमध्ये करण्यात आलेलं आहे. आता आपण एकदा गाथा म्हणूया, तिचा पद्यानुवाद म्हणूया आणि मग धावतं खाली जे प्रश्नोत्तर दिलेले आहेत त्यांचं वर्णन वाचूया. धावतं यासाठी म्हटलं, जो विषय आपण चर्चेला आहे त्याचे पुन्हा प्रश्नोत्तर वाचण्याची आवश्यकता नाही, थोडासा वेळ अधिक जातो. वेगळा प्रश्न असेल जो आपण घेतला नाही त्याची चर्चा आपण करूया. पान नंबर आहे 45, गाथा क्रमांक 21. चला म्हणूया. दौव परिवट्टरुवो, दौव परिवट्टरुवो, जो सो कालो हवे व्यवहारो, परिणामादि लखो, वट्टण लखोय परमठ्ठो, परिवर्तन रूप अन परिणामादि, परिवर्तन रूप अन परिणामादि, लक्षित व्यवहार काल असे,
वर्तन लक्षित तो परमार्थ निश्चय काल असे. पहा, आता आपण याचे प्रश्नोत्तर पाहूया. कालद्रव्य कशास म्हणतात माहितीये, आपण बघितलेलं आहे. जीवादी समस्त द्रव्यांच्या परिणामामध्ये जे निमित्त बनतं त्याचं नाव कालद्रव्य आहे. कालद्रव्याचे प्रकार दोन: निश्चय काल, व्यवहार काल. व्यवहार काल कशाला म्हणतात? समय, घटिका, दिवस, महिना, वर्ष इत्यादी व्यवहार काल आहेत. निश्चय काल व्यवहार रूप काल पर्यायांचा जो त्रिकाली आधार तोच निश्चय काळ आहे. कालास द्रव्य का म्हणतात? कारण काल द्रव्यामध्येही इतर द्रव्यांप्रमाणे गुण आणि पर्यायी आहेत आणि ते उत्पादिवेय द्रव्याने युक्त आहे आणि इतर द्रव्यांप्रमाणेच त्यामध्ये अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुरु लघुत्व, प्रदेशत्व इत्यादी सामान्य गुण आहेत. म्हणून काल सुद्धा एक द्रव्य आहे. म्हणजे थोडक्यात काळ आम्ही जर द्रव्यच मानायला तयार नसू तर असं नाही चालणार बाबा. कारण जीव, पुद्गल जसे स्वतंत्र अस्तित्ववान पदार्थ आहेत त्याचप्रमाणे काल सुद्धा एक स्वतंत्र द्रव्य आहे. त्याच्यामध्ये सुद्धा उत्पादव्यय म्हणजे थोडक्यात द्रव्य असण्यासाठी ज्या ज्या अर्हता लागतात त्या सर्व क्वालिटीज त्या काल नावाच्या पदार्थामध्ये सुद्धा आहेत. म्हणून कालद्रव्य स्वतंत्र द्रव्य आहे असं इथं सांगतात. कालद्रव्याचा विशेष गुण कोणता? वर्तना हेतुत्व म्हणजेच परिणामामध्ये हेतूपणा हा कालद्रव्याचा विशेष गुण आहे. आता कालद्रव्याचे स्वरूप स्पष्ट करा. पाहूया, थोडंसं दीर्घ उत्तर आहे. समयादी कालद्रव्याच्या परिणामामुळे द्रव्याचे परिणाम जाणता येतात म्हणून त्यास निमित्त म्हणतात. परिणामामध्ये काल उत्पादक आहे असा त्याचा अर्थ नाही, परंतु पदार्थाच्या परिणमनाच्या ज्ञानाबरोबर कालविशिष्टता लक्षात येतेच. या कालविशिष्टतेमुळे कालद्रव्याचे अस्तित्व सिद्ध होते, परंतु ते बहुप्रदेशी नाही म्हणून ते कायवान नाही. हा थोडा वेगळा विषय आहे, पुन्हा आपण घेणार आहोत पुढच्या गाथांमध्ये. कालद्रव्य एक प्रदेशी आहे म्हणून त्यास अप्रदेशी सुद्धा म्हटले जाते. कालद्रव्य एक दोन नाहीत तर असंख्य आहेत. जेवढे लोकाकाशाचे प्रदेश तेवढेच कालद्रव्य आहेत. लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर एक एक कालाणू स्थित आहे. त्यामध्ये आता जो पहिल्या 2-3 ओळी आहेत त्या महत्वाच्या आहेत, त्यांची चर्चा आपण आता केली की द्रव्यांचं परिणमन घडतं, त्यांच्यामध्ये झालेला बदल आपल्याला निश्चित लक्षात येतो आणि त्याच्यावरून सिद्धी होते ती कालद्रव्याची. उदाहरणार्थ, खूप वर्षानंतर आपण कुणाच्या तरी घरी भेटायला गेलो किंवा कुणीतरी लोक भेटले तर आपण पटकन बोलून जातो, काय हा किती लहान होता, किती मोठा झालाय, बोला म्हणतो की नाही. किती 10-12 वर्षांपूर्वी एखाद्या मुलाला पाहिलेलं असतं, आम्ही पाहिलं होतं तेव्हा खूप लहान होता आणि आता खूप मोठा झालाय. मग हा बदल कुठे घडला? काळामध्ये घडला नाही अवयांना. हा बदल कुठे घडला? त्या मुलात घडलाय, त्या मुलामध्ये, त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये घडलाय. परंतु आम्ही म्हणतो की त्याच्यामध्ये बदल घडला, पण तो बदल घडताना आमच्या हे सुद्धा लक्षात येतं की हा बदल घडण्यासाठी मध्ये इतका काळ सुद्धा लोटलेला आहे. म्हणजे त्या द्रव्याच्या त्या परिणमनावरून आम्हाला कालद्रव्याच्या परिणमनाची सुद्धा केवळ कल्पना येते असं नाही, तर त्या कालद्रव्याची सिद्धी सुद्धा होते. लक्षात येतं का? पहा. आणि म्हणून मग याचा अर्थ त्या मुलामध्ये जो बदल घडलाय तो इतका मोठा झालाय किंवा आम्ही तरुणाचे प्रौढ झालो आहोत, प्रौढाचे वृद्ध झालो आहोत, मग ते कालद्रव्यामुळे झालो आहोत असं नाही. काय सांगितलं बघा, लक्षात येतं का? हे ज्याच्या लक्षात आलं तो जिंकला. काय सांगितलं? तो काळ लोटला म्हणून मी मोठा झालो, तो काळ लोटला म्हणून मी वृद्ध झालो असं नाही. माझ्या वृद्धीमध्ये, माझ्या बदलामध्ये तर माझी योग्यता, माझ्या द्रव्याची सामर्थ्य कारण आहे आणि त्याच वेळेला कालद्रव्य त्याच्यामध्ये निमित्त आहे. समज में आया? काय सांगितलं? जर कालद्रव्यामुळेच असं आमूलचूल परिवर्तन घडत असतं, विचित्र परिणमन घडत असतं, प्रदीप कुमारजी लहानाचा मोठा झाला, तरुणाचा प्रौढ झाला, काळ लोटल्यामुळेच मरण पावला, बोला माणूस मरतो किंवा जीव मरणाला प्राप्त होतो तो केवळ काळ लोटल्यामुळे काय शरीराच्या जीर्णतेमुळे? फक्त शरीराच्या जीर्ण झाल्याने की आयुकर्माच्या क्षयाने?
आयुकर्माच्या संपण्याने का जीवाच्या स्वतःच्या दुसऱ्या गतीला जाण्याच्या योग्यतेने? अहो सगळ्याला तुम्ही हाच म्हणता. बोला, मरणाचं काय कारण आहे? सगळी कारण आहे तो ही. कोणती? बाबा आता किती वर्ष जगणार? झाला 96 वर्षांचा, झाला 105 वर्षांचा, काळ आला आणि गेला. हे पण कारण सांगितलं जातं. शरीरामध्येच काही दम राहिला नाही, शरीर जीर्ण झालं, शीर्ण झालं, त्यामुळे मरण घडलं. आणि शरीर चांगलं होतं, 100 वर्षांचा झाला म्हणून काय झालं? अजूनही धडधाकट होता, डोळ्यांना चष्मा नव्हता, चालत होता, हिंडत होता. आयु कर्म संपलं म्हणून मरणाला प्राप्त झाला. बोला, योग्यता आली, मरणाला प्राप्त झाला. कारण अनेक सांगितली जातील, त्यापैकी एक कारण सांगितलं जाईल की काळ. लक्षात घ्या, काळामुळे काही होत नाही, घडतं प्रत्येक द्रव्याच्या स्वतःच्या स्वतंत्र योग्यतेमुळे. आणि त्यावेळी तो काळ किंवा ते काळाचं पुढे पुढे जाणं, परिणमन, हे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं? निमित्त सांगितलं जातं. काळ नवीन अवस्थांचा उत्पादक नाही. काय सांगितलं? बोला, बोललं जातं असं श्रुतेशी, बहुतेक वेळेला जेव्हा मोठा आघात होतो ना किंवा मोठा पापाचा उदय येतो, त्यावेळेला असं म्हटलं जातं आता काही करू शकत नाही, आता काळ हाच त्याच्यावरचा उपाय आहे किंवा औषध आहे. हे या दुःखातून, या शोकातून बाहेर पडण्यासाठी काळ हेच उत्तर आहे. बोला, मग काळ खरोखर शोक कमी करतो का? नाही. त्या जीवाची त्यामधून बाहेर पडण्याची योग्यता आली असताच तो त्यामधून बाहेर पडतो. समजलं का? आणि त्यावेळेला आरोप कुणावरती जातो? काळावरती. समजलं का? म्हणून इथे हे वाक्य फार महत्वाचं आहे की कालद्रव्य इतर द्रव्यांच्या पर्यायीचा उत्पादक नाही. बोला, समजलं का? तो निमित्त आहे. कैरी आम्ही त्या आढीमध्ये ठेवली आणि 5-6 दिवसानंतर आंबा रूपाने पिकली. बोला, कुणी पिकवलं कैरीला? अहो ती 5-6 दिवस ठेवली ना. नाही, 5-6 दिवस ठेवली म्हणून पिकली असं नाही. ते आंबारूप जे परिणाम झाले ते त्या कैरीच्या स्वतंत्र योग्यतेने झालेला आहे, काळ लोटल्यामुळे नाही. आणि काळ त्याच्यामध्ये निमित्त आहे. वाह, काय सुंदर तत्व आहे हे समजलं तर खूप खूप मोठ्या आपल्या जीवनामध्ये खूप बदल घडू शकतो. नाही, आम्ही कुणाच्या पर्यायींचे करते नाहीत. बोला, ज्याच्या त्याच्या योग्यतेने जे ते परिणाम घडतं. इथे तर कालद्रव्याला. बरं, आणखी एक सांगतो, थोडासा विस्तार होईल, परंतु हे तत्व समजून आलं पाहिजे. सगळा आपला खटाटोप तत्व समजून घेण्यासाठी आहे. हा जो बदल घडला, मूल लहानाचं मोठं झालं, आम्ही तरुणाचे वृद्ध झालो, आम्ही एका पर्यायीतून दुसऱ्या पर्यायीमध्ये गेलो, तर हे जर परिणाम कालद्रव्यामुळे घडत असेल तर मग मला सांगा, एकदा सिद्ध झाल्यावरती कोणताच वेगळा बदल घडत नाही, आहे तसंच परिणामन होत राहतं. मग त्यावेळी कालद्रव्याने काय केलं? आमच्यामध्ये तर नाना अवस्था केल्या कालद्रव्याने, तर मग सिद्धांच्या मध्ये तर त्यानं काहीच केलं नाही. का काहीच केलं नाही? कारण सिद्धांची एकच दशा, म्हणजे एक सारखीच दशा सदा काळासाठी होत राहते. मी अगोदरच सांगितलं होतं, चर्चा गंभीर आहे. गंभीर आहे म्हणजे मुळातून समजून घेण्यासारखी आहे. आणि हे कालद्रव्याचं स्वरूप हे खूप कमी वेळा चर्चिलं जातं. आणि म्हणून येथे आपण समजून घेतलं पाहिजे की निश्चय काळ कशाला म्हणतात आणि व्यवहार काळ कशास म्हणतात. तर जो व्यवहार काळ आहे, बाबा रे, तो परिणमन करवीत नाही. कालद्रव्य स्वतः धावतं आहे, प्रत्येक द्रव्य स्वतःच्या योग्यतेनं बदलतं आहे. त्यावेळेला त्या वस्तूच्या बदलण्यामध्ये कालद्रव्याचं परिणमन निमित्त सांगितलं जातं. आणि म्हणूनच कालद्रव्य हे सर्व द्रव्यांच्या परिणमनामध्ये कारण आहे, अशा प्रकारचा व्यवहार केला जातो. पहा, पुढचा प्रश्न आहे, परमाणू कशास म्हणतात? पुद्गल द्रव्याच्या अतिसूक्ष्म भागास परमाणू म्हणतात, ज्याचा दुसरा खंड करता येत नाही. प्रदेश कशास म्हणतात? एका परमाणूने व्याप्त झालेल्या आकाशाच्या भागास, जागेला प्रदेश असे म्हणतात. समय कशास म्हणतात? एका कालाणूने व्याप्त असणारा परमाणू द्रव्याचे मंद गतीने, बरं ठीक आहे, समय कशाला म्हणतात त्याचं इथं वर्णन सांगितलेलं आहे.
की एक समय म्हणजे किती. तर पूर्वी आपण याची चर्चा केली आहे की काळाचं सगळ्यात लहान युनिट, काल मापन करण्याचं सगळ्यात लहान एकक म्हणजे एक समय आहे, की पुन्हा ज्याचा दुसरा भेद, दुसरा खंड, दुसरा तुकडा करता येत नाही. सगळ्यात सूक्ष्म काल मोजायचा तो कोणता आहे? एक समय. मग तो नेमका किती असतो? तर ऐका खूप सुंदर चर्चा आहे. एक समय म्हणजे कसा? पहा, लोकाकाश असंख्यात प्रदेशांनी बनलेलं, त्याच्यामध्ये 2 लगतचे प्रदेश. आता प्रदेश खूप सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म? एका पुद्गल परमाणूला राहण्यासाठी लागणारी जागा म्हणजे एक प्रदेश, म्हणजे तो किती सूक्ष्म असेल. आणि त्याच्या बाजूचा लगतचा प्रदेश म्हणजे एक फरशी आणि त्याच्या बाजूची दुसरी फरशी. समजलं का? असं कल्पना करा की लोकाकाशातला एक अतिसूक्ष्म प्रदेश आणि त्याच्या लगतचा दुसरा अतिसूक्ष्म प्रदेश. आता त्या एका प्रदेशावर असलेला एक पुद्गल परमाणू, आता पुद्गल परमाणूचा आकार पण तितकाच आहे आणि एक प्रदेशाचा आकार पण तितकाच आहे, बरोबर ना? आता त्या पुद्गल परमाणूला अतिशय मंद गतीने त्याच्याच लगतच्या दुसऱ्या प्रदेशावर, आकाशाच्या दुसऱ्या प्रदेशावर जाण्यासाठी जितका काळ लागतो त्याला एक समय म्हणतात. ठीक आहे ना? ही शास्त्रांमध्ये आलेली व्याख्या आहे की पुद्गल परमाणूला एका प्रदेशावरून लगतच्या दुसऱ्या प्रदेशावर मंद गतीने जाण्यासाठी जितका काळ लागतो त्याचं नाव काय आहे? एक समय. ठीक आहे ना? अजूनही भरपूर व्याख्या येतात, पण आता मी त्या सांगत नाही. थोडंसं गोंधळात पडण्याची स्थिती होऊ शकते, म्हणून ती आपण चर्चा आता येथे करत नाही आहोत. पहा, हे काळ मोजण्याचे सर्वात सूक्ष्म परिमाण आहे, सूक्ष्म एकक आहे. आता काललब्धी कशास म्हणतात हे आपण 5 लब्धींची चर्चा करू तेव्हा पाहूया. आता कोणते कार्य स्वाधीन आहे? आपल्या ध्रुव स्वभावाचे ज्ञान करून त्याच्या आश्रयाने स्वपराचे भेदज्ञान करून उपयोगातून रागादी निवृत्तीचा पुरुषार्थ करणे हे कार्य स्वाधीन आहे. बोला, माझ्या हाती कोणतं कार्य आहे? कोणतं कार्य स्वाधीन आहे? तर सांगतात, बाबा रे, पराचं ज्ञान करणं, परामध्ये रागद्वेष करणं, परामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व करणं, वास्तवामध्ये हे जीवाच्या अधीन नाहीच. हे जीवाचं स्वाधीन कार्य नाहीये. वास्तवामध्ये स्वाधीन कार्य आहे या सर्व परपदार्थांमधून आपली बुद्धी हटवून आपल्या ध्रुव स्वभावाचं ज्ञान करून त्याच्या आश्रयानं भेदविज्ञान प्रकट करून आपल्या पर्यायींमधून, आपल्या रागादींमधून, आपल्या उपयोगामधून रागादी कषायांचा अभाव करणं, त्याचा पुरुषार्थ करणं, खऱ्या अर्थानं हे कार्य स्वाधीन आहे. बाकी सर्व कार्ये पराधीनच आहेत. म्हणजे स्वद्रव्याचा आश्रय घेणं हे स्वाधीन कार्य आहे आणि स्वद्रव्याचा आश्रय सोडून परामध्ये इष्टानिष्ट बुद्धी करणं, रागद्वेष करणं, त्यांच्या संचालनाचा विकल्प करणं हे सर्व वास्तवामध्ये पराधीन कार्यच आहे. तर अशा प्रकारे आपण या गाथा क्रमांक 21च्या आधारे काही प्रश्नोत्तर येथे पाहिलेले आहेत. आता याचा आणखी विस्तार तुम्ही जर संस्कृत टीका पाहिली तर त्याच्यामध्ये परिणामादी लखो असा जो उल्लेख आलेला आहे, तो परिणामादी लखो, त्याच्यामध्ये त्यांनी परिणाम, त्यासोबतच क्रिया, परत्व, अपरत्व या 4 गोष्टींच्या द्वारे जीव आणि पुद्गलांमध्ये हे परिणमन दिसतं, बदल दिसतो, अशा प्रकारचं कथन केलेलं आहे. थोडीशी चर्चा सूक्ष्म होईल, पण मी जाता जाता त्याचं वर्णन करतो. जीव आणि पुद्गलांमध्ये बदल घडताना दिसतो आणि त्याच्यावरून काळ वाहतो आहे हे लक्षात येतं. जसं आम्ही कोणत्या तरी कामात होतो, सकाळी आम्ही कामाला लागलो. बोला, असं घडतं की नाही? बऱ्याच वेळेला तुमच्या बाबतीत सुद्धा असं बऱ्याच वेळा घडत असेल की तुम्ही एखाद्या कामाला सुरुवात करता आणि बराच काळ त्याच्यामध्ये लागतो आणि मग संध्याकाळ होते, रात्र होते आणि मग तुमचं काम आटोपतं आणि मग तुम्ही म्हणता, अरे कधी संध्याकाळ झाली लक्षातच आलं नाही.
तोपर्यंत बाहेरच्या किंवा या काळाच्या वाहण्याकडे आमचं लक्षच नसतं. असं बऱ्याच वेळेला घडतं की काळ कसा निघून जातो तो आमच्या लक्षातच येत नाही. बोला, घडतं असं? आता वय किती आहे तुमचं सांगू नका मला, किती आहे बोला. कसं गेलं हे सगळं जीवन? बोला, पाहता पाहता निघून गेलं. कुठे लक्षात आलं की आम्ही इतक्या वर्षांचे झालो? बोला. इथे तर सांगतात तुमचं माझं वय तर 50-100 वर्षांचं. इथे म्हणतात सर्वात सिद्धीतले देव 33 सागर आयु त्यांची. बोला, त्यांचा सुद्धा वेळ कसा निघून जातो ते त्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही. बोला, जिनवाणीच्या चर्चेमध्ये आणि अन्य सर्व संयोगांमध्ये त्यांचाही वेळ असाच निघून जातो. हे काही ते तर खूप मोठा काळखंड आहे तो. बोला, मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की हे जे परिणामान घडलं, हा जो काळ लोटला, हे जे कामामध्ये आमच्या स्थित्यंतर झालं, त्याच्यावरून आम्ही ओळखतो अरे इतका काळ निघून गेला. तर येथे परिणामादी, आदी शब्द आहे ना आदी, त्याद्वारे इतकं सुंदर आचार्यांनी सांगितलंय. ते म्हणतात व्यवहार काळाला परिणाम, क्रिया, परत्व आणि अपरत्व या 4 बाबींच्या द्वारे मोजता येतं किंवा जोखता येतं. त्याचं परिवर्तन आपल्याला लक्षित होतं, जाणवतं. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी बघा जीव आणि पुद्गलांमध्ये घडणाऱ्या? त्या म्हणतात परिणाम. परिणाम कशाला म्हणतात तर ते म्हणतात की जीव आणि पुद्गलांचा जो परिणाम होतो म्हणजे जो काही बदल घडतो, पूर्वपर्यायीचा नाश, नवीन पर्यायीचा उत्पाद, अशा रीतीने जो परिणाम घडतो त्याला परिणामांमध्ये घेतलाय. आता क्रियामध्ये कोणते घेतले आहेत तर एका प्रदेशावरून दुसऱ्या प्रदेशावरती पुद्गल परमाणूचं जाणं, किंवा गाय दुहणं, गायीपासून दूध मिळणं, स्वयंपाक इत्यादी करणं, या सगळ्या ज्या क्रिया आहेत, या क्रियांच्या द्वारे सुद्धा आपल्याला काय होतं, काळ लोटतो आहे, काळ बदलतो आहे हे आपल्याला लक्षात येतं. कारण स्वयंपाक काय लगेच होणार नाही ना, तो करण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. गाईचं दूध काढायचं आहे, त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागेल. तर या सगळ्या क्रियांमध्ये वेळ लागतो आणि त्या क्रिया संपन्न होत असताना काळ सुद्धा पुढे जात आहे हे सुद्धा आपोआप लक्षात येतं. बोला, महिला म्हणतात की नाही दिवसभर मर 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 आम्ही तिथेच, बोला, सगळा वेळ आमचा तिथेच जातो. बोला, उसंत मिळत नाही क्षणाची. हे जे बोलणं होतं तो उगीच होत नाही. तिथे वेळ दिल्याशिवाय ते कार्य घडत नाही. मग इथे सांगतात आचार्य की या सर्व क्रियांमुळे सुद्धा तो काय होतो, काळ ओळखला जातो किंवा मोजला जातो. पुढे आहे परत्व आणि अपरत्व. परत्व आणि अपरत्वाला काय म्हणतात, तुलना रूपाने. म्हणजे एखादी दोन व्यक्ती फिरायला बाहेर पडल्या, बघा लक्षात, 2 व्यक्ती फिरायला बाहेर पडल्या, चालत गेल्या आणि एक समान वेगाने बाहेर पडल्या, आणि एक व्यक्ती 10 मिनिटात परत आली आणि दुसरी व्यक्ती 1 तासाने परत आली. असं केव्हा घडेल? असं का घडेल? तो जो 10 मिनिटात आलेला व्यक्ती आहे तो जवळच जाऊन आला आणि जो 1 तासाने आलेला आहे तो खूप दूरवर अंतर कापून आलेला आहे. मग दूरवरून येणं आणि जवळहून येणं हे जे घडलं हे कशावर, ह्याच्यावरून आम्ही काय ओळखलं की काळ कमी जास्ती लागला. जो जवळून आलेला आहे त्याला काळ कमी लागला आणि जो दूरवरून आलेला आहे त्याला काय जास्त. बोला, एकाच वेळी अनेक लोक येणार असतील तर आम्ही म्हणतो की नाही, अरे हा जवळ आहे, किती 15-20 किलोमीटर वरती आहे, तो लगेच येईल. परंतु तो 5 तासांवरती आहे, म्हणजे खूप दूर आहे, तर त्याला येण्यासाठी काय लागेल, 5 तासांचा अवधी लागेल. त्याच्या आत काही तो येथे पोचत नाही. अशा प्रकारची चर्चा घडते की नाही सांगा. मग याच्यावरून आम्ही काय करतो की अंतरावरून त्याला काळ किती लागणार आहे हे सुद्धा आम्ही काय करतो, मोजतो. तर येथे आचार्य म्हणतात परिणाम, त्या कृती, त्यानंतर क्रिया आणि परत्व अपरत्व म्हणजे तुलना रूपाने, यावरून सुद्धा या व्यवहार काळाला लक्षित केलं जातं, ओळखलं जातं. आणि असा हा व्यवहार काळाचा
महिमा आहे किंवा व्यवहार काळाचं असं हे स्वरूप आहे. तर अशा प्रकारे येथे आणखी खूप चर्चा केली आहे, 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. त्यातली फक्त एकच गोष्ट पुन्हा एकदा, एकच बिंदू जो आहे तो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, की काही लोक या कालद्रव्याला स्वतंत्र मानत नाहीत. तर त्यांच्यासाठी आचार्यांनी एक उदाहरण दिलेलं, फार सुंदर उदाहरण दिले. ते म्हणतात की कालद्रव्याचं स्वतंत्र अस्तित्व असलंच पाहिजे, कारण ज्याची पर्याय आहे त्याचं द्रव्य असलं पाहिजे. जर अवस्था आहे तर त्या अवस्थेचं कोणतं ना कोणतं तरी द्रव्य असलं पाहिजे. नियम आहे हा, लिहून घ्या. काय म्हणजे नोट करण्यासारखा आहे. मनोजजी काय सांगितलं? हे सांगितलं की जर पर्याय दिसते आहे तर निश्चितच ती पर्याय आधांतरी नाही. काय आधांतरी नाही म्हणजे काय, निराधार नाही. त्या पर्यायीला कोणत्या ना कोणत्या तरी गुणाचा आधार आहे, आणि जर गुण आहे तर त्या गुणाला द्रव्याचा आधार असलाच पाहिजे. असून नसला तर चालणारच नाही. मग जर या सगळ्या व्यवहार काळाच्या पर्यायी असतील, समजलं का, दिवस रात्र घडी घंटा तास, हा जर वाहणाऱ्या काळ रूप पर्यायी आम्हाला दिसत असतील तर निश्चितच यांचा द्रव्य रूप अंश सुद्धा असलाच पाहिजे, आणि त्याचंच नाव आहे निश्चय काळ. त्याचं नाव काय आहे? निश्चय काळ. पहा येथे काय म्हणतात, तुम्हाला इंधन दिसतं, फार सुंदर उदाहरण दिलंय. तुम्हाला अग्नी दिसते, इंधन दिसतं, म्हणजे अग्नीला पेटण्यासाठी काहीतरी इंधन पाहिजे की नाही. मग भले गॅस असेल, लाकूड असेल, शेण्या गोवऱ्या असतील, काही ना काही असेल. तर जर तुम्हाला अग्नी दिसतो, मग अग्नी आहे म्हटल्यावरती त्याला इंधन पण पाहिजे. मग त्या इंधनावरती तयार झालेली तुम्हाला शिजलेल्या भाताची पर्याय दिसत असेल. ऐका हो, आचार्यांनी किती सुंदर उदाहरण दिलंय. आचार्य म्हणतात तुम्हाला अग्नी दिसतो, त्या अग्नीचं इंधन दिसतं, त्या इंधन आणि अग्नीच्या आधारे शिजलेला भात दिसतो. तर मग त्या भात रूपी पर्यायीचं द्रव्य म्हणून तांदूळ देखील असलाच पाहिजे. का? कारण भात रूपी पर्याय आली कुठून? आहे कुणाची? तांदूळ असलाच पाहिजे. त्याचप्रमाणे म्हणतात तुम्हाला फिरणारं चाक दिसतं आहे, त्या चाकाला फिरवायची काठी दिसते आहे, ती काठीने फिरवणारा कुंभार दिसतो आहे, आणि तुम्हाला घटरूपी पर्याय सुद्धा दिसते आहे, घडा दिसतो आहे तयार झालेला. मग त्या पर्यायीचं द्रव्य म्हणून मातीचा गोळा असलाच पाहिजे, त्याशिवाय ती घटरूपी पर्याय होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे म्हणतात व्यवहार काळ जर तुम्हाला दिसत असेल, अनुभवण्यात येत असेल, तर मग ती पर्याय ज्याची असा निश्चय काळ सुद्धा असलाच पाहिजे. का? कारण पर्याय ही निराधार होऊ शकत नाही. त्या पर्यायीचा आधार गुण असणार, आणि त्या गुणाचा आधार शेवटी पुढे जाऊन द्रव्य हे असणारच असणार. समज में आया? काय सुंदर चर्चा सुरू आहे. का? कारण आम्ही म्हणू शकतो केवळ टाइम आहे, केवळ व्यवहार काळ आहे, निश्चय काळाची सिद्धी होऊ शकत नाही ना, कारण अमूर्तिक आहे, आम्हाला त्याची सिद्धी अशी होऊ शकत नाही. काळ तर लोटणारा काळ तर कळतो, परंतु जे एक एक प्रदेशावर एक एक कालाणू आहेत त्यांना स्पर्श करू शकता का हो? ते कालाणू दिसतात का हो? त्या कालाणूंची चव चाखता येते का? काहीही कळत नाही. मग त्यांची सिद्धी कशावरून होणार? तर मग आचार्य म्हणतात बाबा रे, व्यवहार काळ आहे, काळ रूप पर्याय दिसते आहे, याचा अर्थ तिचं द्रव्य सुद्धा असलंच पाहिजे. पहा, तुम्ही म्हणाल हे सगळं समजून आम्हाला काय लाभ आहे? याच्याही पुढचे 2-3 बिंदू सांगितले, पण मी नाही जात आता त्याच्याकडे. का? पुरे आहे एवढं वर्णन. बोला बाबा रे, याच्यावरून हे समजून घ्यायचं आहे की कालद्रव्यामध्ये सुद्धा इतक्या विशेषता आहेत, आणि आमच्या ज्ञान स्वभावाची ही विशेषता आहे की आम्ही आमच्या ज्ञान स्वभावाद्वारे या कालादी द्रव्यांना जसंच्या तसं जाणू शकतो, जसंच्या तसं जाणतो.
केवळ ज्ञानी भगवंतांनी या सर्व मूर्त अमूर्त द्रव्यांना जसोच्या तसं आपल्या दिव्य ज्ञानामध्ये जाणलं आहे आणि मग त्या द्रव्यांचं जसंच्या तसं स्वरूप समजून घेतल्यानं मग आम्हाला या विश्वाचं कोडं उलगडतं. मग आम्ही परद्रव्यांच्या कर्तृत्वाचं ओझं हे आमच्या माथी घेत नाही. बोला, काय सुंदर सांगतात. बरोबर, अद्भुत आहे. हे कालद्रव्याचं स्वरूप न समजल्यामुळं काय गडबड होते माहितीये. इष्टोपदेश मध्ये आचार्यांनी फार सुंदर सांगितलंय, खूप सुंदर सांगितलंय. कालद्रव्याचं स्वरूप न समजल्यामुळं काय काय घडतं. विवेकजी फार सुंदर आहे, ऐकण्यासारखं आहे. काय सांगतात आचार्य. आचार्य म्हणतात ज्याला कालद्रव्याचं स्वरूप समजून आलं नाही तो म्हणतो लवकर पगार होऊ दे. काय म्हणतो. लवकर पगार होऊ दे. बोला, ज्याला कालद्रव्याचं स्वरूप समजलं नाही तो म्हणतो काय माझा बिझनेसमध्ये जो फायदा होणार आहे तो लवकर होऊ दे, तो जो चेक येणार आहे तो लवकर येऊ दे, किंवा माझी जी एफडी ठेवली आहे ना तिचं जे व्याज येतं ते लवकर येऊ दे. बोला, मग काय बिघडलं. अशी आशा तर प्रत्येकाला. अरे वेड्या, जो म्हणतो लवकर पगार होऊ दे, लवकर महिना संपू दे, तो म्हणतो माझं आयुष्य लवकर संपू दे. जो म्हणतो मला माझ्या एफडीचं व्याज लवकर मिळू दे, त्याला मिळणारं व्याज तर दिसतं, परंतु तो जो काळ आहे तो काळ संपतो आहे, तुझं जीवन संपत आहे, हे तुला समजत नाही. बोला का. मग तुला जर व्याज लवकर मिळालं, बोला, तर त्या प्रमाणात तुझं जीवन संपणार आहे की नाही. म्हणजे मग काय महत्वाचं आहे. बोला, मिळणारं धन महत्वाचं आहे की आपलं जीवन आयुर्मान महत्वाचं आहे. बोला बाबा रे, या पर्यायीचे मनुष्य भावामधले जितके क्षण शिल्लक आहेत ते जर सत्कारणी लावायचे असतील तर खरोखर कालद्रव्यात मुळे मी बदलत नाही, मी तर माझ्या स्वभावाने बदलणारा आहे. उत्पाद व्यय द्रव्य हा माझा स्वभाव आहे. मी माझ्या द्रव्यत्व शक्तीने परिणमित होतो, माझ्यातल्या द्रव्यत्व गुणाने परिणमित होतो आणि त्यावेळेला कालद्रव्याचं परिणमन हे त्यामध्ये निमित्त बनतं. अशा प्रकारे जो स्वतःचा परिणमनशील स्वभाव ओळखतो, त्यामध्ये कालद्रव्याचं निमित्तत्व ओळखतो, त्याला भेदविज्ञान झाल्याशिवाय राहत नाही. आणि असं भेदविज्ञान झाल्यानंतर या जीवाचा मोह संपतो आणि मोहक्षय जिथे आहे नियमाने तेथे सुख आहे आणि सगळ्या जीवांचा खटाटोप हा सुखप्राप्तीसाठी सुरू आहे. म्हणून कोणत्याही द्रव्याची चर्चा सुरू असेल, जिनवाणीचा कोणताही बिंदू सुरू असेल तर तो शेवटी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाकडेच घेऊन जातो. कालद्रव्याला जाणून आम्हाला काय लाभ होणार आहे, त्याचे विशेष जाणून आम्हाला काय फायदा होणार आहे. बाबा रे, त्या कालद्रव्याला न समजल्यामुळे तुझ्या जीवनात ज्या अनंत विसंगती उत्पन्न होत आहेत, मोह राग द्वेषांचे विकल्प उत्पन्न होत आहेत, ते नष्ट करायचे असतील आणि त्यांना जाणणे रूप समता भाव जर तुझ्यामध्ये उत्पन्न करायचा असेल तर तुला जिनवाणीचा हा प्रमेय सुद्धा खऱ्या अर्थाने अंतर्मुख होण्यासाठी पुरेसा आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर बाबा रे, या जिनवाणीच्या स्वाध्यायाची सार्थकता ही यामध्ये आहे. मी आमच्या मुलांना एवढं मोठं केलं, मी माझ्या मुलांना शिकवून मोठं केलं. बाबा रे, काळ त्याच्यामध्ये समर्थ आहे, काळ त्याच्यामध्ये निमित्त आहे, तू नाही. तुझ्या इच्छा निमित्त असतील परंतु तू त्यांचा करता करविता नाहीस. मला खूप चिंता आहे, अचानक माझं मरण झालं तर माझ्या कुटुंबाचं कसं होणार. कसं होणार म्हणजे सगळ्या जगाचं जसं होत आहे तसंच होणार आणि त्यांच्या पुण्य पापाचा उदय जसा असेल तसं होणार. बोला, त्यामुळे आम्हाला विकल्प होणं गोष्ट वेगळी आहे, आम्हाला कदाचित इच्छा असणं गोष्ट वेगळी आहे, परंतु आमच्या इच्छेनुसार विश्वाचं परिणमन होत नाही. आपण तर पाहिलं ना, मातेच्या इच्छेनुसार तिच्या गर्भातल्या शिशूची वाढ होत नाही. बोला, ते सुद्धा आपल्या योग्यतेनुसार वाढतं. तर मग कालद्रव्य हे सुद्धा सर्व द्रव्यांच्या परिणमनामध्ये निमित्त मात्र आहे आणि प्रत्येक द्रव्य हे स्वतःच्या योग्यतेने परिणमतं. अशा प्रकारे सम्यक निर्णय करून आम्ही सुद्धा आम्ही आमच्या स्वरूपामध्ये स्थित व्हावं या मंगल भावनेने ओम नमः.